नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मित्रांनो जे सर्वे चालू आहेत मित्रांनो, त्या सर्वेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण ते 2 व्हिडिओ बनवलेलं होतं मित्रांनो। त्या 2 व्हिडिओवरती मध्ये सांगितलेलं होतं मित्रांनो। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये टोटल किती सर्वे झालेले आहेत हे कसं पाहायचं, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो टोटल तुमच्या ग्रामपंचायतमध्ये महिला किती अर्ज केलेले आहेत आणि पुरुष किती अर्ज केलेले आहेत हे कसं पाहायचं, हे 2 व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये सांगितलेलं होतं मित्रांनो। आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर सपोर्ट हा आपल्याला भेटलेला आहे, त्यासोबतच कमेंटसुद्धा भरपूर आलेल्या आहेत मित्रांनो। त्यापैकी एकच कमेंट भरपूर वेळा विचारण्यात आली होती की सर आपलं जॉब कार्ड नंबर हे कसं काढायचं, याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवा असं सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो। त्याच अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला तुमच्या गावातील जेवढे काही जॉब कार्ड बनलेले आहेत मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये टोटल किती जॉब कार्ड आहेत ते नावासकट तुम्हाला डाउनलोड करता येतं, आणि ते कसं डाउनलोड करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फुल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो। तुम्ही हे प्रोसेस मोबाईलवरती सुद्धा करू शकता। तुम्ही तुमचं जॉब कार्ड मोबाईलवरून डाउनलोड करू शकता। ते डाउनलोड करण्यासाठी सिंपली मी जी प्रोसेस तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, ती प्रोसेस तुम्हाला मोबाईलवरती करायची आहे आणि एका मिनिटात मित्रांनो तुम्ही तुमचं जॉब कार्ड हे डाउनलोड करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण फक्त जॉब कार्ड कसं डाउनलोड करायचं हे माहिती घेणार आहोत, पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जॉब कार्ड रिलेटेड भरपूर अशी महत्त्वाची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुमचं जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। आता या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात, आणि या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये आपल्याला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपली ग्रामपंचायत ही सिलेक्ट करून प्रोसीड करून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिलं मी ही माहिती भरून घेतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी ही संपूर्ण माहिती भरलो आहे मित्रांनो। आता सिंपली प्रोसीड या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे मित्रांनो, आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो। यामध्ये आपल्याला भरपूर अशी माहिती जॉब कार्ड रिलेटेड पाहता येते मित्रांनो, आणि आपण 1 बाय 1 येणाऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत मित्रांनो। आता सिंपली आपल्याला आपलं जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपला जॉब कार्ड नंबर काय आहे हे पाहण्यासाठी सिंपली काय करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता। इथे एक 3 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो। पहिल्याच बॉक्समध्ये 3 नंबरचं ऑप्शन जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर या नावाने आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्यांचे मित्रांनो जॉब कार्ड बनलेले आहेत, ज्यांचे जॉब कार्ड आहेत मित्रांनो, त्या सर्वांचे जॉब कार्ड तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवले जाणार आहेत मित्रांनो। टोटल तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती जॉब कार्ड आहेत मित्रांनो ते जॉब कार्ड तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत त्यांच्या नावासकट मित्रांनो। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे काउंट असणार आहे टोटल ग्रामपंचायतमध्ये जॉब कार्ड असणाऱ्यांचा। आता सिंपली इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही जी प्रोसेस आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करू शकता मित्रांनो। आता सिंपली मला यामध्ये जर एखाद्याचं जॉब कार्ड जर पाहायचं असेल तर सिंपली अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून नावं सर्च करून तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही कंट्रोल F करतो मी मित्रांनो, हे करून सिंपली एखादं नाव टाकतो, माझं नाव टाकतो मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय। नाव टाकल्याच्यानंतर इथे अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे। तर अशा प्रकारे सर्च करून मित्रांनो तुम्ही तुमचं जॉब कार्डसुद्धा पाहू शकता। आता तुम्हाला जॉब कार्ड पाहायचं आहे, तर जॉब कार्ड पाहण्यासाठी काय करायचं आहे मी एखादं जॉब कार्ड मित्रांनो सिलेक्ट करतोय। तर जॉब कार्ड सिलेक्ट करत असताना तुम्ही इथे पाहू शकता इथे ब्ल्यू कलरमध्ये जे नावाच्या पुढे दिलेला आहे मित्रांनो तो जॉब कार्ड नंबर असणार आहे। सिंपली त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर तो जॉब कार्ड दाखवला जाणार आहे मित्रांनो। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा जॉब कार्ड असणार आहे। आता यामध्ये जॉब कार्ड नंबर तुम्ही इथे पाहू शकता, इथे हा वरती जॉब कार्ड नंबर हा देण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि त्यासोबतच तुम्ही इथे पाहू शकताय या जॉब कार्डमध्ये किती जणांचे नावे आहेत ते नावेसुद्धा तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत, त्यांचं जेंडर दाखवलं जाणार आहे, त्यासोबत एज दाखवलं जाणार आहे, आणि त्यासोबत
त्यांच्या जॉब कार्डशी कोणती बँक लिंक आहे त्या बँकेचं नावसुद्धा इथे तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जॉब कार्ड नंबर माहिती नसेल, जॉब कार्ड कसं डाउनलोड करायचं या विचारामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असाल आणि इथपर्यंत तुम्ही पाहत आला असाल तर मित्रांनो, जॉब कार्ड रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.